नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन होत असते। सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही। केवळ 1.5 आठवड्याचे अधिवेशन होत आहे। अधिवेशनाचा कालावधी आणखी 2 दिवस वाढवावा अशी मागणी केली होती, पण आता अंतिम आठवड्यात प्रस्ताव आला आहे। विदर्भावर अन्याय करून जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे। बहुजनांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये हेच बीजेपी आणि संघाला वाटते आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणना झाली नाही पाहिजे, त्याच्यावर त्यांचा जोर आहे। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सातत्याने म्हणतात की गरीब ही जात आहे। आता गरीब ही जात असेल तर मग श्रीमंताची एक जात निर्माण करून ठेवली। देशातला सगळ्यात गरीब माणूस कोण असेल तर अदानी आहे। मी काल विधानसभेत ती भूमिका मांडली। आपल्याला माहीत असेल की मुंबईच्या झोपडपट्टी विकासासाठी ज्या पद्धतीनं अदानीला जे काम दिलं त्या कामामध्ये त्यांना जीएसटी माफ केलं, त्यांना इन्कम टॅक्स माफ केलं आणि संपूर्ण मुंबईचा टीडीआर हा अदानीकडे राहील अशा पद्धतीचं धोरण सरकार करत असेल तर मग अदानी यांचे जावे लागलेत का? सगळ्यात देशातला सगळ्यात गरीब माणूस आहे का? ह्या सवलती देण्याची कारणं काय? आणि असे प्रश्न आम्ही काल विचारलेत। त्याच्यामुळे सरकारची भूमिका श्रीमंत आणि गरीब ही एक मोठी दरी निर्माण करून त्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक गुलामगिरी निर्माण करून मूठभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघ आणि बीजेपीचं वैचारिक व्यवस्था आहे आणि म्हणून जातनिहाय सेन्सेसला त्यांचा विरोध आहे। इश्यू वेगळे वेगळे आहेत। आमच्या खासदारांची मागणी काय होती की परवा संसदेमध्ये जे उडी मारली गेलेली होती त्याला काय कारणं होती, ते कसे लोक पोचलेत, या लोकसभेच्या सुरक्षेचाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला। सरकार उत्तर द्यायला तयार नाही। आता जेव्हा सरकार उत्तरच देत नसेल तर त्याचा प्रश्न विचारायला गेले तर त्याला सस्पेंड करून टाकलं। बीजेपीला लोकशाही मान्य नाही। राजीव गांधीच्या काळातलं जे प्रकरण होतं ते कुठल्या आधारावर त्यांचं होतं आणि जे बफर स्तूपच्या मागणीचे ते करत होते, राजीव गांधींना ज्यांनी बफर स्तूप या देशामध्ये आणली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की त्याच तोफेनं आपण युद्ध जिंकलं आणि मग इतकं चांगलं काम करून त्या राजीव गांधींना बेफजूल बदनाम करण्याचं पाप हे लोक करत होते। आणि त्या बफर स्तूपचा निकाल केव्हा लागला? जेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्याचा निकाल आला आणि त्यांच्यावरचे जे आरोप होते ते निरर्थक होते असं माननीय कोर्टाने निकाल दिलेत। त्यामुळे आजची घटना आणि ती घटना त्याचा उल्लेख करून भाजप आपले पाप लपवत असेल तर हे दुर्भाग्य आहे। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आयोजित बौद्ध विरासत बचाव आंदोलन अंतर्गत नांदेड येथे जिल्हास्तरीय विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या विशाल धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत प्राध्यापक डॉक्टर विलास खरात होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे, ॲडव्होकेट विजय गोणारकर, लेखिका डॉक्टर करुणा जमदाळ, सेवानिवृत्त अधिकारी उत्तम सोनकांबळे, पुरातत्व विभागाचे प्रियदर्शी खोब्रागळे उपस्थित होते। बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के द्वारा ऑल इंडिया में जन जागृति अभियान चल रहा है और उसके अंतर्गत ये नांदेड़ जिला स्तरीय धम्म परिषद का आयोजन किया गया है। इस मौके पर हम लोगों ने चर्चा के लिए विषय भी रखे हुए हैं कि बौद्धों की विरासत जो सम्राट अशोक द्वारा निर्मित 84,000 बौद्ध विहार है वो कहाँ गए? केवल किताब में ही अशोक राजा का वैभव दिखाई देता है, धरातल पर कहाँ है?
तो ब्राह्मणवादी लोगों ने मंदिरों में उसको कन्वर्ट किया हुआ है। एक मुद्दा ये है। इस परिषद के द्वारा और एक षड्यंत्र का हम पर्दाफाश करने वाले हैं कि वर्तमान भाजपा सरकार हिंदू मुसलमान के नाम पर मस्जिदों में मंदिर ढूंढ रहे हैं और लगभग 1800 मस्जिदों को उन्होंने चिन्हित किया हुआ है। अभी काशी मथुरा का मामला खड़ा कर दिया है। 22 जनवरी को अयोध्या में राम मंदिर का उद्घाटन करने के लिए प्रधानमंत्री को निमंत्रण दिया गया है। तो हमारा ये मानना है अयोध्या समेत काशी मथुरा समेत तमाम बौद्ध स्थल है, ये केवल नाटक चल रहा है मंदिर मस्जिद का, क्योंकि किसी भी बात को जवाब देने के लिए आर्कोलॉजी एक एविडेंस है और आर्कोलॉजी को बाईपास करके सुप्रीम कोर्ट फैसले दे रहा है। साकेत मामले, अयोध्या मामले में हमने देखा। तो सारे के सारे बौद्ध स्थल है और आरएसएस बीजेपी के द्वारा बौद्ध स्थलों पर नाजायज कब्जा किया जा रहा है। इन परिषदों के माध्यम से ये बातें एक्सपोज की जाएगी। या ठिकाणी विशाल धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सर्व या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत। खरात साहेब आहेत, आदरणीय यंगडे साहेब आहेत, सर्व या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत। सोनकांबळे साहेब चीफ गेस्ट आहेत। विशाल धम्म परिषदेचा एक उद्देश आहे की भारत देशातील बौद्धांची चळवळ, धम्माची चळवळ आणि बाबासाहेबांची जी महान क्रांती आहे की बाबासाहेबांनी जी चळवळ केलेली आहे की देशाला जगाला सुखशांती मिळावी आणि विशाल धम्म परिषदेचा एकच उद्देश आहे की जगामध्ये सुखशांती राहावी, देशामध्ये सुखशांती राहावी आणि सम्राट अशोक राजाची क्रांती, बुद्धाची क्रांती आणि बाबासाहेबाची धम्म चळवळ ही जगांना कळावी व जगांना सुख मिळावं, हा विशाल धम्म क्रांतीचा हा उद्देश आहे। आज जो धम्म परिषद बनाई गई है नांदेड़ ज़िले में, वो भारत के लिए जितने भी बुद्धिस्ट टेम्पल थे या प्राचीन जितने भी मॉनेस्ट्रीज वगैरह थे, जो पर्वत थे, पर्वत के ऊपर पहले के ज़माने में बहुत भिक्षु वगैरह रहा करते थे, तो वो आज मंदिर बन चुके हैं। तो हिंदुओं ने जैसे भी कब्जा कर लिया है। आज भी बौद्ध गया हम देखते हैं तो उसमें भी बहुत सारे ब्राह्मण लोगों का कब्जा हुआ है। जैसे बालाजी मंदिर है, पुरी का जगन्नाथ मंदिर है या गुजरात का कुछ सोमनाथ मंदिर है, उसके भी नीचे संशोधन करके पाया गया है कि 3 मंजिला बुद्ध विहार उसके नीचे है। तो वो विरासत बौद्धों के हाथ में आनी चाहिए, इसलिए ये धम्म परिषद का आयोजन किया गया है। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट राहुल एंगडे, धम्मप्रचारक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क। तर आजची ही धम्म परिषद जी आहे, ही धम्म परिषद ज्या उद्देशासाठी आम्ही आयोजित केली आहे तो उद्देश म्हणजे विरासत बचाव आंदोलन, बौद्ध विरासत बचाव आंदोलनाच्या अंतर्गत आम्ही ही धम्म परिषद लावलेली आहे। धम्म परिषदेचा हा एकदम चांगला उद्देश आहे। तो उद्देश आम्ही सफल करण्यासाठी ही धम्म परिषद लावलेली आहे। कारण या धम्म परिषदेमध्ये जे आपले सम्राट अशोकांनी बांधलेली जी 84,000 विहार आहेत, ती 84,000 विहार, स्तूप आणि जी लेण्या आहेत ज्या निर्माण केल्या गेल्या आणि त्या निर्माण केलेल्या लेण्या, स्तूप ही आज वाऱ्यावर आहेत, म्हणजे ती ओसाड पडलेली आहेत। परंतु याच्यावरती पुरातन खातं आणि महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार याच्यावर कुठल्याच प्रकारचं संवर्धन करताना दिसत नाही आहे। आणि म्हणूनच आज अशा विषयांची खूप मोठी गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब आमच्या समोर ठेवलेली आहे ही विचारांची विरासत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, तथागत बुद्धापासून इथपर्यंत चालत आलेली आहे, परिणाम होत असतो। आणि म्हणून या वातावरणामध्ये, या गढूळ वातावरणामध्ये जे वातावरण बुद्धाने अतिशय माणसाला कायम वाटेने शुद्ध आणि पवित्र राहण्यासाठी
कोल्हापूर जिल्ह्यातील बाबासाहेब कांबळे, विशाल पुजारी, मिलिंद कांबळे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठल जानराव या 4 युवकांनी नागपूरला जाऊन धम्मदीक्षा घेतली. दीक्षाभूमी बुद्धविहारमध्ये भंते सुरी ससाई आणि भंते सुगत बोधी यांनी हिंदू देवदेवतांना मानणार नाही अशी 22 प्रतिज्ञा शपथ घेतली. नंतर पंचशील श्रीशरण पठण केले आणि दीक्षा घेतल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले. संघं शरणं गच्छामि तत्यंते बुद्धं शरणं गच्छामि तत्यंते धम्मं शरणं गच्छामि तत्यंते धम्मं शरणं गच्छामि तत्यंते धम्मं शरणं गच्छामि तत्यंते संघं शरणं गच्छामि तत्यंते संघं शरणं गच्छामि सर्वांना सविनय जय भीम. मी आयुष्यमान बाबासाहेब कांबळे, राहणार शिवाईपेठ, कोल्हापूर. मी कोल्हापुरात भारतीय बौद्ध समाज या संघटनेमध्ये एक धर्मोपासक आहे आणि गेली 10 वर्ष मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये असतो आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. की मला बी असं वाटलं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही भारत बौद्धमय व्हायला पाहिजे. म्हणून मी माझ्या मित्रांबरोबर, बंधूबरोबर, विशाल पुजारी, मिलिंद कांबळे, विठ्ठल जानराव यांच्याबरोबर रोज डेली 2 वर्ष धम्मचर्चा चालू असते. रोज संध्याकाळी आम्ही कामातून आलो की धम्मचर्चा चालू असते आणि ते बी बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरित होऊन की आम्ही दीक्षाभूमीला गेलो आणि तिथं मेन जे भंते होते त्यांच्या हस्ते आम्ही दीक्षा ग्रहण केली. आणि मला बी असं वाटतंय की बाबा प्रत्येकानं या धम्मात यावं आणि बाबासाहेबांचं भारत बौद्धमय स्वप्न, भारत बौद्धमय होण्याचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि मला बी असं वाटतंय की भारतात, महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी धम्माचे कार्यक्रम होतात की कुठे बी जावा की बाबासाहेबांनी दीक्षा घ्या आणि बौद्ध धर्मात या. कारण का बाबासाहेबचं स्वप्न आपणच पूर्ण केलं पाहिजे. बाबासाहेब टिकले तर आपण टिकणार आहोत. बाबासाहेबांचं नाव म्हणून आपण बी नागपूरला यावं किंवा कोल्हापूर कुठे बी भारतीय बौद्ध समाजाचा कार्यक्रम असतो दीक्षेचा, तिथं जावं आणि दीक्षा घ्यावी एवढी विनंती आहे. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. सर्वांना प्रथमतः सविनय जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव विशाल बाळकृष्ण पुजारी, राहणार जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. आमचे बंधू बाबासाहेब कांबळे आणि मिलिंद कांबळे, आम्ही तिघांनाही कोल्हापूरवरून नागपूर दीक्षाभूमी येथे, जिथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 5 लाख अनुयायांना सोबत दीक्षा घेतली. तिथे जाऊन आम्ही दीक्षा ग्रहण करून घेऊन आलेलो आहे. आणि याचे कारण असे की जिथे बाबासाहेबांनी सुरुवात केली धम्मदीक्षा ग्रहण करून सुरुवात केली, त्यांना प्रेरित होऊन आम्ही पण तिथूनच सुरुवात करावी, नव्या आयुष्याची सुरुवात तिथूनच करावी असा आमचा हेतू होता. तसेच बाबासाहेबांचे स्वप्न होते की सर्व भारत बौद्धमय व्हावा. हे असेच आम्ही आवाहन करतो की बौद्ध जनतेने किंवा माझ्या बौद्ध बांधवांनी, भगिनींनी असंच बौद्ध दीक्षा घेऊन बाबासाहेबांचं कार्य आपण ते पूर्ण करावं व सर्व भारत बुद्धमय करावा. हीच सर्वांना मी सदिच्छा देईन. जय भीम, नमो बुद्धाय. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे वैभवदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार राजू शेट्टी आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। आणि एकत्रित या शेतकऱ्यांच्या संघटनेसाठी त्यांनी जे चांगलं उपयुक्त काम केलं आहे त्याच्यामुळे आज आपण त्यांचा 53वा वाढदिवस इथं साजरा करत आहोत। त्यांना या प्रसंगी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच आपण एकत्रित राहून शेतकऱ्यांचं हित काय आहे, कशात आहे हे सगळं लक्षात घेऊन योग्य दिशा पकडून आपण सर्वजण पुढे जाणार अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो। जय हिंद। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं वैभवदादा कांबळे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर वाळवंटामध्ये हिरवळ बघितल्यानंतर जसा आनंद होतो, मन खुलून जातं, त्याच पद्धतीनं गेली अनेक वर्ष आपल्या खांद्याला खांदा लावून चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका सच्च्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे। त्या यशस्वी आंदोलनाची किनार आहे। अशा परिस्थितीमध्ये हा वाढदिवस संस्मरणीय झाला नाही तर आश्चर्य वाटायचं काही कारण। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की जेव्हा सगळं जग दिवाळी साजरे करत होतं त्यावेळी आमचे वैभव कांबळे शेतकऱ्याच्या घामाचं दाब मिळावं म्हणून तुरुंगाच्या कोठडीमध्ये आत होतं। हे या सच्च्या कार्यकर्त्याचं सर्टिफिकेट आहे असं महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सर्वच महापुरुषांच्या संत विचारांना मी त्रिवार वंदन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आताच गडबडीमध्ये पुढं कार्यक्रम असल्यामुळं निघून गेलेले तुमचे आमचे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते, सातत्यानं शेतकऱ्यांच्या घामासाठी संघर्ष करणारे संघर्षशील नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब, त्यांच्यासोबत आलेले आमचे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती, माजी सभापती आदरणीय सावकार नागनाईक साहेब, ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्राध्यापक जालिंदर पाटील सर, सर्वच विचारपीठावरील आणि तुम्ही सर्वजण खरं म्हणजे रविवारपर्यंत मला वाटतं आम्ही आंदोलनामध्ये रविवार ते सोमवारपर्यंत आम्ही सांगलीच्या आंदोलनामध्ये होतो आणि रविवारी सोमवारी गाडीतून जाता येता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करायचा त्यांनी ठरवलं आणि प्रत्येक 4 दिवसामध्ये त्यांनी वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आणि त्याला मी होकार दिला। त्या ज्या सर्व कार्यकर्त्यांनी हा सत्काराचं नियोजन केलं तालुक्यातील त्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पय्यारतन महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील 19 बौद्ध उपासक उपासिकांचा संघ 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत बौद्ध राष्ट्र थायलंड येथे बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकरता धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते। बौद्ध धम्म हा
अतिशय महान आणि श्रेष्ठ धम्म आहे. ज्या ज्या देशांनी बुद्धांच्या धम्माला स्वीकारलेलं आहे त्या देशाची खूप मोठी प्रगती झालेली आहे. त्यापैकी एक म्हणजे थायलंड देशामध्ये अतिशय प्रचंडरित्या बुद्धविहार चांगल्या प्रमाणे बांधलेले आहेत. लोक तिथले खूप सुंदररित्या सकाळ संध्याकाळ बुद्धविहारामध्ये जातात आणि धम्माचं आचरण करतात. त्यामुळे तिथल्या देशाची प्रगती आहे. म्हणून बौद्ध राष्ट्र आज आपण पाहतो सगळ्या जगाला एक सुंदर मार्गदर्शन देणारे आणि बौद्ध संस्कृती सगळ्या जगाला सुंदर मनुष्यत्वाने कसं जीवन जगलं पाहिजे ही शिकवण देणारा बौद्ध धम्म आहे. आणि म्हणूनच प्रगत देशाने बुद्धांच्या धम्माला स्वीकारलेले आपली प्रगती करून घेतलेली आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा हळूहळू बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमुळे आता प्रगती होऊ लागलेली आहे. लोक बुद्धांच्या धम्माला स्वीकारू लागलेले, अनुसरू लागलेले आहेत आणि नक्कीच भविष्यामध्ये इथलं सर्व वातावरण सुंदर बनवण्यासाठी केवळ आणि केवळ बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही. जगातल्या सर्व देशातल्या लोकांना, आपल्या देशातल्या लोकांना बाहेर गेल्याच्या नंतर, बौद्ध राष्ट्रांना भेटी दिल्याच्या नंतर हे कळून येते की बुद्धांच्या धम्माचं आचरण केल्यामुळे लोक किती सुखी होतात. त्याचंच उदाहरण एक म्हणून थायलंड आहे. थायलंडला मी अनेक वर्षापासून जातो. तेव्हा याही 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये माझ्यासोबत 19 उपासक उपासिका होते आणि सुंदररित्या त्यांनी आजच्या प्रसंगी आम्ही बुद्धविहारामध्ये पाहून आलो आणि विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेड या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मंगलमय अशा प्रकारचा. सर्वांचं मंगल हो. सर्वांना सप्रेम जय भीम. मी गंगाधर कांबळे, नांदेड. आम्ही 19 उपासक आणि उपासिका पूज्य भंते पय्या रत्नजी यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म अभ्यासासाठी थायलंड येथे गेलो होतो. थायलंड येथील बँकॉक शहरात जवळजवळ 40,000 बुद्धविहार आहेत. त्यापैकी जगप्रसिद्ध जे बुद्धविहार आहेत भंतेजींनी आम्हाला त्याचं दर्शन घडविलं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं बुद्धविहार जे की 1000 एकरमध्ये आहे, धम्मकाया बुद्धविहार. त्याच्यानंतर लॉर्ड बुद्धाज माउंटेन ही एक मूर्ती आहे जे की बँकॉकमध्ये एका खूप मोठ्या पहाडावर अशी सोन्याच्या पट्टीने अशी ती कोरलेली आहे, जे की जवळजवळ एक 400-500 फूट उंच आहे ते पहाड. त्या पहाडावर सोन्याच्या पट्टीने कोरलेली बुद्ध मूर्ती आहे, ज्याला की लॉर्ड माउंटेन बुद्धाज असं म्हणतात. त्याच्यानंतर बँकॉकमध्येच दुसरे एक बुद्धविहार आहे जी 550 टन मूर्ती, 550 टन सोन्याने बनवलेली आहे, जी की गोल्डन टेम्पल म्हणून बँकॉकमध्ये किंवा ते प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे भंतेजींनी आम्हाला जगप्रसिद्ध असणाऱ्या विहारांचं दर्शन घडवून आणलं. त्याचा आम्ही भरपूर आनंद घेतला आणि अभ्यास पण केला. जय भीम. मी रमा यशवंत खिल्लारे, हिंगोलीला राहते. भंतेजीनं पटिया इथं दाखवलं आम्हाला. विहार खूप छान होते. गोल्डन टेम्पल दाखवलं आणि डोंगरावर एक खूप छान अशी मोठी मूर्ती आहे. ती किती 2.5 क्विंटल सोन्याची आहे. त्याची पट्टी केल्यासारखी केली त्यांनी आणि भंतेजीनं आमची खूप काळजी घेतली. माझी तर इच्छासुद्धा नव्हती कधी जायची, तरी मी सक्सेस झाली. काहीही त्रास न होता परत वापस आली. तिथून काय घेऊन आला? तिथून चिवर आणलेत. बरंच काही शिकण्यासारखं आहे तिथं. एकदम स्वच्छता, एकदम विचार हे खूप छान आहे. पंढरपूर येथे प्रगल्भ विद्यार्थी विचारमंच महाराष्ट्र राज्य स्नेह मेळावा वर्ष दुसरे आयोजित करण्यात आला. पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्कार 2023 विविध क्षेत्रातील नामांकित 10 व्यक्तींना देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब कोरडे, डॉक्टर B.D. कदम, प्राध्यापक डॉक्टर प्रभंजन चव्हाण, माननीय अशोक आगवणे, प्राध्यापक डॉक्टर दत्ता डांगे व माननीय भालचंद्र कांबळे, जिल्हा अध्यक्ष बसवा अमरजित पाटील आदी मान्यवर हजर होते. सदरील कार्यक्रमासाठी प्रगल्भ विद्यार्थी विचार मंचाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात हजर होते. मी प्रभंजन चव्हाण, मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तो प्रगल्भ विद्यार्थी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर पे बॅक टू सोसायटी हा जो एक भाग आहे, समाजाचं जे काही ऋण आहे ते ऋण या निमित्तानं आपण करू शकतो, हा एक संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि समाजातील उपेक्षित समाजातील सगळे तरुण आणि संपूर्ण समाजच या एका चळवळीशी जोडला जावा, हा हेतू खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचा आहे. त्याच निमित्तानं जो मला पुरस्कार दिला, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, हा पुरस्कार खरोखरच सन्मानाचा हा पुरस्कार आहे आणि प्रगल्भ विद्यार्थी मंचच्या माध्यमातून हा पुरस्कार मला प्राप्त झाला, त्याबद्दल या विद्यार्थी मंच मी हार्दिक आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आज हा आयोजित केलेला आहे. प्रगल्भ विद्यार्थी मंचच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याच्या मंचच्या वतीनं संपूर्ण फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची ही आज एकत्रीकरण या ठिकाणी प्रगल्भ विद्यार्थी मंचच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याच्या वतीनं इथं करण्यात आलेलं होतं. आज हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी अत्यंत हाल अपेष्टा कष्ट सोसून या चळवळीमध्ये योगदान दिलं, त्या सर्व लोकांची आज विविध क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. ही लोक विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहेत. मराठा समाजातून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष मी फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये योगदान देत आलेलो आहे. त्याच्या स्मरण म्हणून, त्या कार्याचा गौरव म्हणून मलाही प्रगल्भ विद्यार्थी मंचच्या वतीनं आज डॉक्टर पद्मसिंह कर्मवीर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी प्रगल्भ विद्यार्थी मंचचं, त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या कार्यामध्ये आम्ही पुढील आयुष्यातसुद्धा कायम सक्रिय राहू एवढी या निमित्तानं ग्वाही आहे. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.